तर या शिष्टमंडळामध्ये नेमक्या कोणकोणत्या जणांचा समावेश आहे आपण पाहतोय। शिष्टमंडळामध्ये कोण कोण आहे? शरद पवार, त्याचबरोबर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा समावेश आहे। त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ आणि शेकापचे नेते जयंत पाटील, अजित नवले यांचाही या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। तर हा एल्गार नेमका कसा असणार आहे? महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचे शिष्टमंडळ हे भेटीला जाणार आहे। सकाळी 11:45 शिवालय जवळ सर्व नेते एकत्र भेटणार आहेत। दुपारी 12:15 म्हणजे 12:15 वाजता निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी ते रवाना होतील। दुपारी 12:30 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची ते भेट घेतील। दुपारी 1:30 वाजता वायवी चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। तर या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। आतापासून पराभव झालेल्या मानसिकतेमध्ये आहेत। निवडणूक आयोगाकडे आम्ही गेलो होतो, आम्ही यादीसाठी आक्षेप घेतले होते। आक्षेप तर गावात घ्यायचे आहे, आक्षेप तर वार्डात घ्यायचे आहे, आक्षेप तर बुथवर घ्यायचे आहे। निवडणूक आयोगाकडे जरी तुम्ही अप्लिकेशन केली तर आक्षेप घेण्याची वेळ आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आक्षेप जरी घेतला तरी अडचण नाही, निवडणूक आयोग आपलं काम करेल, आम्ही आपल्या इमानदारीने काम करू। आम्हाला विश्वास आहे की 51% मतं घेऊन महायुती जिंकेल।